नाना दिवाणखान्यात ओली सुपारी तोंडात चघळत बसले होते. त्यांच्या कमरेला फक्त दुटांगी धोतर होतं. त्यांच्या अंगात सदरा नव्हता. उकाड्याचे दिवस असल्यानं ते उघडे बंब बसलेले होते. त्यांच्या गळ्यात जानवं होतं आणि त्या आधेमध्ये त्या जानव्याशी हातानं चाळा करत होते. नानांचे डोळे कोणाची तरी वाट बघत होते. त्यामुळे त्यांची नजर वाड्याच्या फाटकाकडे आपोआप वळायची. वाड्यातले नोकरचाकर आपापली कामं करत होते. मुकुंदा त्याच्या खोलीत जमिनीच्या कागदपत्रांची लिखापडी करत बसला होता आणि वासंती कामाचा बहाणा करत त्याच्या अवतीभोवती उगाचच रेंगाळत होती. इतक्यात फाटक उघडल्याचा आवाज नानांच्या कानावर पडला. नानांची नजर फाटकाकडे वळली. रामनाथ महार अनवाणी चालत वाड्याकडे येत होता. गावात ब्राह्मण लोक जातीयता पाळत, पण वाड्यात ती पाळली जात नव्हती. त्यामुळे रामनाथ थेट आत आला आणि नानांना जोहार मायबाप म्हणत दरवाजाजवळ अंग चोरून बसला. जणू तो फार मोठा अपराध करून वाड्यात आला होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि लाचारी ओतप्रोत भरलेली होती. त्याच्या अंगावरचे कपडे मळलेले होते, फाटके होते. त्याच्या दाढीचे खुंट वाढले होते. डोक्यावरचे केस वाळलेल्या गवताप्रमाणे दिसत होते. वडील गेल्याचं दुःख त्याच्या सुतकी चेहऱ्यावर दिसत होतं. रामनाकाला नानांकडं बघण्याचं धाडससुद्धा होत नव्हतं. नानांनी आपल्याला का बोलवून घेतलं याचा तो त्याच्या मनामध्ये विचार करत होता. त्याच्या मनात शंका कुशंका येत होत्या. नाना थोडा वेळ रामनाथकडे बघत बसले आणि नंतर ते त्याला खालच्या आवाजात म्हणाले, भागनाथ गेल्याचं मला कळालं. फार भला माणूस होता तुझा बाप. वडिलांच्या आठवणीनं रामनाकाच्या डोळ्यात टच्चकन पाणी आलं. अश्रू ढाळत तो रुद्ध कंठानं म्हणाला, माझा बाप मला सोडून गेला. लय भला माणूस होता तो, म्हणून जग दुनिया त्याला नावच ती आता. हे बघ, आता रडून काही तुझा बाप परत येणार नाही. तू स्वतःला आता आवर. लहान मुलं आहेत तुझी. वय नाना, माझी लेकरं आहेत की. मग त्यांचा तू सांभाळ कर. त्यांना काही कमी पडलं तर तू खुशाल माझ्याकडे ये. मी तुझ्या पाठीशी आहे. नाना, आता मला तुमचाच आधार आहे हो. हे बघ, तुला मी वाऱ्यावर कधीही सोडणार नाही. थोडा वेळ त्या ठिकाणी शांतता पसरली. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. वाऱ्याच्या झुळकीनं काळीच थंड होत होतं. राजा रविवर्मांनी काढलेलं चित्र नाना बघत होते. रामनाथ दोन्ही गुडघ्यात मान खुपसून रडत बसलेला होता. त्याच्याकडे बघत नाना आवंडा गिळून त्याला म्हणाले, आता तुला म्हाताऱ्याचं दिवस कार्य करायला लागणार. खर्च आहे आता तुला. नाना, माझ्या का आता योग भोकाचा पैसा देखून नाही. नाचार संसार माझा. काय करू असं झालं मला. रामनाथ, माणसानं माणसाच्या उपयोगी पडायचं नाही तर मग कोणाचे उपयोगी पडायचं? हां, हे बघ, तुला खर्चाला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे. तू काही घाबरू नकोस. नाना, तुमचं लय उपकार झालं बघा. तुमच्या रूपानं मला देवच भेटला म्हणायचा. रामनाथाचे डोळे कृतज्ञपणे पाजरायला लागले. रामनाथ, मला सांग, म्हाताऱ्याचं कार्य करायला तुला किती खर्च येणार आहे? नानांनी त्याला स्पष्टपणे विचारलं. तरी मला बघा 20 आणे तरी खर्च येईन. समध्या वाडीला मला कार्याचं जेवण घालायला लागतंय. मोरू सावकार मला कर्ज द्यायला तयार आहे बघा, पण तो माझ्याकडं एका आण्याला महिन्याला योग आणा याज मागतोय. माझ्याच्यानं एवढं याज त्यासनी द्यायला नाही होणार नाना. तेव्हा मी विचार करत बसलो. हे बघ, मी तुला तुझ्या वडिलांचं कार्य करण्यासाठी रुपये 10 आणि कार्याच्या जेवणासाठी 10 मण भात देतो. त्यासाठी तू झऱ्याजवळ असलेली तुझी भात शेती माझ्याकडे गहाण ठेव. तसं आपण रीतसर गहाणखत करू. माझे पैसे तू सावकाश दे. मला तशी घाई नाही आहे. पण उद्या आपल्या दोघांचाही भरवसा नाही, म्हणून गहाणखत करून टाकूयात. मी तुझ्याकडनं एक नवीन पैसा व्याज घेणार नाही. तुला ज्यावेळी पैसे मिळतील त्यावेळी तू मला माझे पैसे आणून दे आणि तुझी भातशेची जमीन ताब्यात घे. माझं काही म्हणणं नाही आहे. हे तुला मंजूर आहे का? तेवढं तू मला आत्ता सांग. लगेच गहाणखत करून टाकूया.
रामनाथ मनात थोडा विचार करत होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची भातशेतीची जमीन आणि त्याची लहान मुलं दिसत होती. मोरू सावकाराचं व्याज त्याला परवडणारं नव्हतं. पैसे मिळाल्यावर आपण आपली गहाणखताची जमीन सोडवून घेऊ यात त्याला कुठलाही धोका दिसला नाही. रामनाथ आवंडा गिळून नानांना म्हणाला, नाना मला मंजूर आहे बघा. मग मी मुकुंदाला गहाणखत लिहायला सांगू? नीट विचार करून सांग. मी विचार केला नाना, तुम्ही सांगा कागद लिहायला. ठीक आहे, मी तुला लगेच पैसे आणून देतो. नाना बसलेल्या जागेवरनं वर उठत म्हणाले. नानाने तिजोरी उघडली. त्यातनं पैसे आणि इंग्लंडच्या राणीचा ठसठशीत फोटो असलेला स्टॅम्प पेपर काढला. मुकुंदाला सोबत घेऊन ते पुन्हा बैठकीच्या खोलीत आले. नानांनी चांदीची 1 रुपयाची 10 नाणी रामनाकाच्या हातात दिली. ती नाणी रामनाकानं कपाळाला लावून फाटलेल्या सदरेच्या खिशात ठेवली आणि तो कृतज्ञपणे पुन्हा एकदा नानांच्या चेहऱ्याकडे आवंढा गिळून बघायला लागला. मुकुंदा गहाणखतावर सुंदर अक्षरात मजकूर लिहित होता. गहाणखत. आज दिनांक 20 जानेवारी 1925 रोजी मौजे हरणगाव येथील खालीलप्रमाणे वर्णन असलेल्या जमिनीचा मी मालक श्री रामनाथ भागनाथ महार, वय वर्ष 32, धंदा शेती. गहाणखत लिहून देतो ऐसा जे, मौजे हरणगाव, सर्वे 42, पोट फाळणी नंबर 29, क्षेत्र 5 एकर, खराबा 1 एकर, एकूण क्षेत्र 6 एकर, आकार 10 आणे, ठिकाणाचं नाव महारकीचं शेत. वरीलप्रमाणे वर्णन असलेली जमीन मी श्री गंगाधर दिगंबर दामले यांना रोख ₹10, अक्षरी ₹10 मात्र घेऊन गहाणखतानं लिहून देत आहे. सदरव रक्कम मी माझ्या आर्थिक गरजेपोटी घेतली आहे. त्या रकमेला 0 व्याज द्यायचं आमच्या दोघांच्या मते ठरलेलं आहे. माझ्याकडे रक्कम उपलब्ध होताच ती त्यांना देऊन गहाणखत सोडवून घ्यायचं ठरलेलं आहे. हे गहाणखत पुढील वारसांना म्हणजेच पुत्र पौत्राद्री वारसांना बंधनकारक राहील याची मला जाणीव आहे. सदरहू गहाणखत मी चांगल्या मनस्थितीमध्ये राजी खुशीनं लिहून दिलं. रामभाऊ भागनाथ महार, निशाणी डावा अंगठा. रामनाथनं त्या गहाणखतावर त्याच्या हाताचा डावा अंगठा उठवला आणि तो वाड्याच्या बाहेर पडला. नानांनी ते गहाणखत तिजोरीत ठेवून त्याला कुलूप लावलं. नाना अंगावरच्या पंचाला तोंड पुसत पुन्हा बैठकीच्या खोलीत येऊन बसले. आज दिवसभर चालून चालून नानांचे पाय दुखत होते. गळू झाल्याप्रमाणे पायाच्या पोटऱ्या ठणकत होत्या. विश्रांती घेण्यासाठी नाना उघड्या अंगानं छपरी पलंगावर उताणे झोपले होते आणि नानी राईच्या तेलानं त्यांचे पाय चोळत बसल्या होत्या. एखाद्या नवतरुणीप्रमाणे त्यांच्या अंगाची हालचाल होत होती. त्यांच्या हाताच्या स्पर्शानं दुखऱ्या पायाच्या वेदना थोड्या कमी झाल्याप्रमाणे नानांना वाटत होतं. आज दिवसभर नाना खूपच चालले होते. झाडाझुडपातून शिरताना त्यांच्या अंगाला खरचटलं होतं, तरी शेतात फिरून आल्याचं समाधान नानांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. थोरल्या मुलाची चौकशी करत नाना म्हणाले, काय म्हणतोय आपला गोपाळ, म्हणजे तुझा दादा? त्याची शाळा सुटल्यापासून त्याने आपल्या शेतात लक्ष घालायला सुरुवात केली आहे, पण अजून त्याची पोर अक्कल म्हणायची. दिवसभर झाडापेडात काजू कैऱ्या खात हुंदडत असतो. खाडीवर मुकुंदाबरोबर पोहायला जातो. निर्मला उन्हून भात खाल्ला तर तोंड भासतं. त्याच्यावर एकदम जबाबदारी टाकण्यापेक्षा त्याच्यावर आपण हळूहळू जबाबदारी टाकू. पुढे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी येणार आहे. आपण दोघं त्याच्या काही आयुष्याला पुरणार नाही. तो हुशार आहे, धाडसी आहे. खोतकीच्या बारीक सारीक गोष्टी तो पटकन शिकून घेईल. डावा पाय दुमडून घेत नाना म्हणाले, माझा चंदू असता तर त्याला त्याचा आधार मिळाला असता. तो आता जिथे असेल तिथे सुखी राहू दे. केदारनाथांच्या चरणी माझी दोन्ही हात जोडून प्रार्थना आहे. नानींचा कंठ दाटून आला होता. निर्मला, तू त्याची काळजी सोड. एक दिवस तो या गावात हमखास परत येणार. मला रात्री तसं स्वप्नही पडलं होतं. स्वप्नात तो मला म्हणाला की बाबा, मी खुशाल आहे, माझी काळजी करू नका, एक दिवस मी गावाला नक्की येईन. नाना निश्वास सोडत म्हणाले, अहो आज किती दिवस झाले त्याला घरातनं जाऊन, पण एक दिवससुद्धा तो माझ्या स्वप्नात येत नाही.
निदान स्वप्नात तरी मी त्याला भेटले असते, त्याच्या गालावर हात फिरवून आलाबाला घेतला असता. इतकी का मी दुष्ट आहे सांगा? निर्मला, तू दुष्ट नाही आहेस. त्याला तू स्वप्नात समजा भेटलीस तर एकसारखी त्याची काळजी नाही का करणार तू? माझ्यापेक्षा तुझ्यावर त्याची जास्त माया आहे. तू त्याला विसरून जावीस म्हणून तो तुझ्या स्वप्नात येत नाही असं आपलं मला वाटतं बरं का. नाना त्यांचा खुलासा करत म्हणाले. नानी आवंडा गिळून म्हणाल्या, मी त्याला कशी विसरू? अहो, तो माझ्या पोटचा गोळा आहे. 9 महिने 9 दिवस मी त्याचा या उदरात सांभाळ केला आहे. ग्रहणाच्या दिवशी ग्रहण सुटेपर्यंत पाण्याचा थेंब तोंडात नाही घेतला का इकडची काडी तिकडे केली नाही. आणि तुम्ही म्हणताय की मी त्याला विसरण्यासाठी तो माझ्या स्वप्नात येत नाही. निर्मला, तू अशी डोळ्यात पाणी आणतेस ना म्हणून मी त्याचा विषय कधी तुझ्यासमोर काढत नाही. नाना पलंगावर उठून बसत म्हणाले, मी रडत नाही हो. नानी पदर डोळ्याला लावत म्हणाले. मग असेच डोळे भरून आले. नाना विषयांतर करत नानीला म्हणाले, आज एक चांगलं काम केलं आहे बरं का मी. कोणतं चांगलं काम? अगं, तो भागनाक वारला. त्याचे दिवस करायला मी त्याच्या मुलाला 10 रुपये दिले आणि झऱ्याजवळच्या भातशेतीचं त्याच्याकडनं गहाणखत करून घेतलं. आता ते दारू मटण खाऊन पैसे खर्च करतील आणि गहाणखत सोडवून घ्यायचं नावसुद्धा काढणार नाहीत. त्यांचं दुर्दैव आहे. आपण त्याला काय करणार? त्या मोरूचा त्या जमिनीवर डोळा होता. म्हणजे आता मोरू सावकार आपल्यावर चिडणार? नानी मनातनं थोड्या घाबरल्या होत्या. सैतानाचं नाव घेतल्यावर सैतान दारात दत्त म्हणून हजर व्हावा तसा नारायण तुरू चालत नानांच्या जवळ आला आणि त्यांना आवंडा गिळून म्हणाला, नाना, मोरू सावकार आल्यात. मी त्यांना बैठकीच्या खोलीत बसवून आलोय. चांगलं केलंस. अंगात सदरा घालत नाना म्हणाले, अहो, ते तिरसट स्वभावाचे आहेत. त्यांच्याजवळ जास्ती कमी बोलू नका. नानी काळजीनं म्हणाल्या, तेवढं कळतं मला. नाना घासा खाकरत म्हणाले. नाना मंद मंद पावलं टाकत बैठकीच्या खोलीत आले. मोरू सावकार धुमसत खुर्चीत बसलेले होते. साधा सुती सदरा आणि धोतर त्यांच्या अंगावर होतं. डोक्यावर काळी टोपी होती आणि 2 भोवयांच्या मधोमध त्यांनी गोपीचंदनाचा टिळा लावला होता. डोळ्यात राग होता. त्यांना समोर बघताच नाना तोंडभर हसले आणि त्यांना नमस्कार करून अलब बेलाब असं म्हणाले. नानांच्याकडे वळून मोरू सावकार रागानं त्यांना म्हणाले, नाना, नाना, तुम्ही चालवलंय काय? इतक्यात त्यांच्या पुढ्यात नारायणनं गुळपाणी आणून ठेवलं. नाना त्यांना म्हणाले, मोरू अण्णा, आधी गुळपाणी घ्या, मग आपण बोलू. मी या ठिकाणी तुमच्याकडे गुळपाणी घ्यायला आलेलो नाही आहे, समजलं? मोरू अण्णा मोठा आवाज करत म्हणाले. घरी आलेल्या माणसाचा आदर सत्कार करून त्याला गुळपाणी देणं ही संस्कृती आहे आपली. त्याचा तुम्ही आवेर करत असाल तर मी तुम्हाला काय बोलणार नाही का? माझ्या घशातला घास काढून तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरा आणि गुळपाणी देऊन आमची बोळवण करा. अरे वा, काय आहे तुमची संस्कृती? वा वा वा. मोरू अण्णा द्वेषानं बोलले. नानांची सहनशीलता आता संपली होती. आधी ते त्यांच्याशी सभ्यतेनं बोलले, पण त्याचा उलटा परिणाम होऊन मोरू अण्णा त्यांनाच 2 शब्द सुनवत होते. आता गप्प बसून जमायचं नाही हे नानांच्या ध्यानात आलं होतं. किंचित आवाज चढवून त्यांनी मोरू अण्णांना विचारलं, मोरू अण्णा, मी कोणाचं घोडं मारलंय हे मला कळलं नाही हो. जरा तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल. नाना, तुम्ही वेळ घेऊन पेडगावला जाताय. तुम्हाला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत, तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टी माझ्या तोंडून वदवून घेताय. हे बघा, मला काहीही ठाऊक नाही आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. नानासुद्धा जशास तसं उत्तर द्यायला लागले. नाना, तुमच्या गळ्यात जाणवं आहे तसं माझ्याही गळ्यात जाणवं आहे. तुम्ही गावात मोठे खोत असलात तरी मीही छोटा का होईना खोत आहे. बरं, मग तुम्ही त्या रामनाथ महाराला घरी बोलवून पैसे देऊन झऱ्याजवळच्या भातशेतीचं गहाणखत लिहून घेतलं. त्याआधी तो माझ्याकडे पैसे मागत होता. मी त्याला व्याजानं पैसे देणारच होतो. एवढ्यात तुम्ही आमचा व्यवहार मुद्दाम फिसकटवून टाकलात. बोला ना, तुम्ही असं का केलं नाना? अहो, त्याच्या लग्नाला सुद्धा मीच पैसे दिले होते. ते कर्ज अजून त्याच्या अंगावर आहे.
मोरू अण्णाचं उर्मट्ट बोलणं ऐकून नानांना राग आला होता. ते आवाज चढवून त्यांना म्हणाले, हे बघा मोरू अण्णा, माझे पैसे घे म्हणून मी काही रामनाथच्या मागे लागलेलो नव्हतो. त्याची अडचण आहे म्हणून मी त्याला पैसे दिले. यात माझं काय चुकलं ते तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही त्याला विचारायचं सोडून माझ्याकडे का आलाय तुम्ही? यापुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. दरवाजा उघडा आहे, तुम्ही या आता. नाना भडकलेले होते. नाना, याचा परिणाम वाईट होईल एवढं लक्षात ठेवा. काही पर्वा नाही मला त्याची. नानांच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. ठीक आहे नाना, येतो मी. दरवाजा उघडा आहे, नाना पुन्हा त्यांना म्हणाले. मोरू सावकार तणतणत निघून गेले. ते गेल्यानंतर नानांच्या जवळ येत नानी काळजीच्या सुरात त्यांना म्हणाल्या, अहो त्या माणसाला नाहक का दुखवलं? आता ते आपल्यावर दुःख धरतील, कुळांना आपल्या विरोधात फितवतील. ते फार वाईट बुद्धीचा माणूस आहे होतो. निर्मला, लक्षात ठेव, भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही. आपली कुळं त्याचं कधीही काहीही ऐकणार नाहीत. त्याला फक्त पैशाला पैसा कसा जोडायचा एवढंच माहिती आहे, आणि मला माणूस माणसाशी कसं जोडायचा हे माहिती आहे. अहो, पण माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे की इथून पुढे तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकून कामं करू नका. हां, ते माझ्या लक्षात आलं आहे. पण नाना रागानं थरथरत उभे होते. नानी त्यांच्या हालचाली निरखत, त्यांची काळजी करत त्यांच्यासमोर उभ्या होत्या. हल्ली नाना छोट्या छोट्या कारणाने देखील पटकन चिडत होते. त्यामुळे नानींना त्यांची काळजी वाटायला लागली होती. बऱ्याच वेळानं नाना शांत झाले. नानी त्यांना खालच्या आवाजात म्हणाल्या, तुम्हाला थोडं ताक आणू का प्यायला? म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नानीचं बोलणं ऐकून नाना मिस्किल हसत म्हणाले, आण 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 आण, प्यायला ताक आण. नानी लगबगीनं स्वयंपाकघरात गेल्या आणि एका पेल्यात पांढरं शुभ्र घट्ट ताक घेऊन आल्या. ताकाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर नाना खुश होत म्हणाले, अरे वा वा वा, या ताकाची काय चव आहे, मस्त. अहो, सकाळीच केलं होतं मी हे ताक. अगं, तुझ्याशिवाय दुसरं कोण असं इतकं घट्ट ताक बनवू शकेल? इंग्लंडची राणी कधी चुकून आपल्या गावात आली ना, तर तिला मी तुझ्या हातचा ताकाचा प्याला प्यायला देईन. अगं, ताक पिऊन ती सुद्धा तुझ्यावर खुश होईल. काय समजलीस? नानांचा आता गेलेला मूड पुन्हा आला होता. अहो, तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय हे न कळण्या इतकी मी काही धुतखुळी नाही आहे. अगं निर्मला, मी तुला खरं तेच सांगतोय. तुझ्या हाताला भारी चव आहे हे मी तुला पुन्हा एकदा सांगतोय. त्या ठिकाणी क्षणभर शांतता पसरली. नाना छतावर टांगलेलं सुंदर झुंबर डोळ्यांनी बघत होते. ते काचेचं सुंदर झुंबर त्यांनी कैक वेळा तरी पाहिलं होतं, तरी त्यांच्या मनाचं समाधान होत नव्हतं. बैठकीच्या खोलीत असलेल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या वडिलांच्या हाताचा स्पर्श झालेला होता, म्हणून नानांना त्या वस्तूचं अप्रूप होतं. त्या सगळ्या वस्तूंवर त्यांचा लोभ जडला होता. त्या निर्जीव वस्तूंमध्ये त्यांचा जीवच गुंतलेला होता. नानांच्या कानावर फाटक उघडल्याचा आवाज आला. त्यांनी चमकून त्या दिशेला बघितलं. हातात बंदूक घेऊन दादा ऐटीत येत होता. नाना बंदुकीला घरात कोणालाही हात लावू देत नसत. त्यांची तशी घरात सक्त ताकीद होती. नानांना दादाचा राग आला. त्यानं घरात पाऊल टाकल्याबरोबर नानांनी त्याला विचारलं, दादा, बंदूक घेऊन कुठं गेला होतास? बाबा, ब्राह्मणवाडीत वानरांनी उच्छाद मांडला होता, त्यांना पळवून लावण्यासाठी मी बंदूक घेऊन गेलो होतो. अहो, त्या वानरांनी घराचं गोठ्याचं खूप नुकसान केलं आहे. मला विचारल्याशिवाय बंदुकीला हात लावायचा नाही हे तुला ठाऊक नव्हतं का? जाऊ दे हो, तो अजून लहान आहे. नानी त्याला पाठीशी घालत म्हणाल्या, निर्मला, तू मध्ये बोलायचं नाही आहेस, कळलं? अहो, झाली त्याच्या हातून एकदा चूक. निर्मला, मी तुला मध्ये बोलायचं नाही असं एकदा सांगितलं ना. नानांचा आवाज किंचित वाढला. नानांचा आवाज चढल्यामुळे नानी तोंड मिटून गप्प बसल्या. नानांनी पुन्हा एकदा दादाला कडक भाषेत विचारलं, बोल. मला न विचारता तू माझ्या बंदुकीला का हात लावलास? बंदूक म्हणजे तुला जत्रेतलं खेळणं वाटतंय का काय?
बाबा, अहो मी आईला सांगून नेली होती बंदूक. दादा भीत भीत म्हणाला. निर्मला, दादा काय म्हणतोय, खरं आहे का ते? नानांनी आता नानीकडे मोर्चा वळवला. हो, मीच त्याला घेऊन जायला सांगितलं होतं. बंदुकीची गोळी लागून उद्या कोणाचा जीव गेला असता तर त्याला कोण जबाबदार राहिलं असतं? तू का मी? बोल. नानींनी मान खाली घातली होती. नानांपुढे काय बोलावं हे त्यांना सुचेना. दादाला परवानगी देऊन आपण मूर्खपणा केला असं आता नानींना वाटायला लागलं होतं. भीतीने त्यांच्या पोटात गोळा उभा राहिला होता. दादा बंदूक हातात धरून थरथर कापत उभा होता. दादाकडे बघत नाना त्याला म्हणाले, एक वेळ मी तुला माफ करतोय, पण पुन्हा अशी चूक करू नको. बाबा, मी पुन्हा नाही अशी चूक करणार. दादाच्या तोंडून हे शब्द कसेबसे बाहेर पडले. नाना त्याला समजवत म्हणाले, हे बघ दादा, तू अजून लहान आहेस. उद्या तू मोठा झालास तर मी तुला अडवणार नाहीच आहे. जा तू आता. माझी बंदूक होती त्या ठिकाणी व्यवस्थित लावून ठेव. त्यांचं बोलणं ऐकून दादाचा जीव भांड्यात पडला. बंदूक घेऊन त्यांनी आतमध्ये धूम ठोकली. त्याला जेवायला देण्यासाठी नानीसुद्धा त्याच्या पाठीमागे गेल्या. दादा हातपाय धुवून चौरंगी पाटावर जेवायला बसला होता. नानींनी त्याच्या पुढ्यात पान ठेवलं तसा तो खाली मान घालून तोंडातून चकार शब्द न काढता तोंडात घास कोंबायला लागला. मगाशच्या प्रसंगानं त्याला नानांचा राग आला होता. तो राग त्याच्या गोबऱ्या गालांवर, डोळ्यात स्पष्टपणे दिसत होता. नानींनी ते पटकन ओळखलं. त्या त्याच्याजवळ बसल्या. त्याच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवत शांतपणे त्याला म्हणाल्या, दादा, अरे त्यांनी तुझ्या भल्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचा राग मनात धरू नकोस तू. पण नानांनी मला आधी समजावून सांगायला पाहिजे होतं ना. नानींच्या डोळ्यात बघत दादा म्हणाला, हे बघ बाळ, त्यांचं बोलणं तसंच आहे. अरे त्यात आधी मोरू अण्णांची आणि त्यांची व्यवहारावरनं थोडी वादावादी झाली होती. मनात राग असला ना की माणूस आधी जवळच्या माणसावर तो राग काढतो. हे तुला कळायला आणखीन काही वेळ लागेल. मी तालुक्याला शिकायला होतो तेच बरं होतं. तिथे मला असं कोणी ओरडत नव्हतं. ताई आणि भाऊजी आम्हा दोघांना किती जीव लावायचे. तुम्ही मला शिकूसुद्धा दिलं नाही. नानी त्याला समजावत म्हणाल्या, हे बघ बाळ, अरे चंदू घर सोडून निघून गेला, त्यामुळे आम्ही दोघं खूप घाबरून गेलो होतो रे. तुला गावी आणण्याचा निर्णय आमचा दोघांचा आहे. तुझे बाबा चंदूची आठवण आली की अजूनही डोळ्यातनं पाणी काढतात. त्यांच्या 3ही मुलांवर त्यांचा फार जीव आहे रे. हे बघ, ते बोलले ना तरी मनानं खूप निर्मळ आहेत. मी त्यांची तरफदारी करते असं समजू नकोस तू. नानींचा ऊर मायेनं भरून आला होता. पाण्याचा घोट घेऊन दादा तिला म्हणाला, आई, मी आजपासून नानांची आबोला धरणार आहे. त्याचे शब्द ऐकून नानींच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. दादाला अडवत रुद्ध कंठानं त्या म्हणाल्या, बाळा, तुला माझी शपथ आहे, असं करू नकोस. मग त्यांनी मला असं टाकून का बोलावं सांग. खरकटा हात मोरीत धूत तो म्हणाला, अरे मला ते बोलतात म्हणून मी काही तो राग मनात ठेवत नाही. तू त्यांच्याशी आबोला धरणार नाही आहेस. आणि जर तू तसं केलंस तर लक्षात ठेव, मीही तुझ्याशी बोलणार नाही. नानी निश्चयानं म्हणाल्या. दादा पुढे काही बोलूच शकला नाही. त्यांनी नानींच्या गळ्याला आवेगानं मिठी मारली. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी. आज या कादंबरीचा 8वा भाग संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.